मंडळी, आपल्या इच्छा आकांक्षा मोठ्या असतात, आपली स्वप्न मोठी मोठी असतात. आवडतं आपल्याला मोठी मोठी स्वप्न पाहायला. मला चित्र छान काढता येतात, मला चित्र काढायला आवडतं सुद्धा. मला चित्रकार व्हायला आवडेल. मला एखादं मोठं अधिकारी पद मिळालं तर किती मस्त ना. मला आवडेल मोठा अधिकारी बनायला. स्वतःचा ऑनलाईन बिझनेस सुरू करावासा वाटतोय मला. मला सुद्धा काहीतरी स्वतःच सुरू करायचंय. मला सुद्धा अशी एखादी मोठी डिग्री मिळवायची आहे, छान मोठी पदवी मिळवायची आहे. मला हे करायचंय, मला ते करायचंय. मला सुद्धा स्वतःच घर खरेदी करायचंय. अशा बऱ्याचशा इच्छा आकांक्षा आपल्या मनामध्ये असतात. आपली स्वप्न असतात. ती स्वप्न आपल्या मनामध्ये घेऊन आपण रोज जगत असतो. हे असं झालं ना तर किती मस्त होईल, हे असं झालं तर किती भारी वाटेल मला. असतात आपल्या इच्छा आकांक्षा मोठ्या असतात. आपल्याला त्या गोष्टी मनापासून हव्या असतात, त्या व्हाव्या असं सुद्धा वाटतं. पण या सगळ्यामध्ये आडवा येतो तो हाच पण. मला चित्रकार व्हावंसं वाटतंय, मला स्वतःचा बिझनेस सुरू करावासा वाटतोय, मला स्वतःचं घर असावं असं देखील वाटतंय. पण हे खरंच पॉसिबल आहे का? इतकं सोपं आहे का ते? इतकं सोपं आहे स्वतःचं घर खरेदी करणं? इतकं सोपं आहे ऑनलाईन बिझनेस सुरू करणं? इतकं सोपं आहे अधिकारी होणं? मला भलेही पायलट व्हावं असं वाटतंय, पण सोपं आहे का ते? काही खाऊ नाही तो. आपल्याला बरंच काही वाटत असतं. आपल्या इच्छा आकांक्षा बऱ्याच असतात, स्वप्न मोठी मोठी असतात. पण आपलंच मन कुठेतरी हळू आपल्याला सांगत असतं की इट्स व्हेरी डिफिकल्ट. इतकं सोपं आहे का ते? खाऊ आहे का तो? एवढं सहज शक्य नसतं ते. आपलंच मन आपल्याला सांगत असतं. त्यामुळे काय होतं, आपलंच मन आपल्याला मदत करतं एक कुंपण आपल्या स्वप्नांभोवती घालण्यासाठी. एक मजबूत असं कुंपण, मर्यादेचं कुंपण. इतकं सोपं आहे का ते? या शंकेपासूनच सुरुवात होते आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षांकडे पाहण्याची, त्या स्वप्नांकडे पाहण्याची. इतकं सोपं नाही ते असं म्हणून आपण आला दिवस ढकलत असतो. आपलं रोजचं राहाडगाडगं सुरू असतं. पण कुणीतरी आपल्याच जवळचं, आपल्याच परिचयाचं ते स्वप्न जगतं, त्याचं ते स्वप्न पूर्ण होतं. एखादी त्याची मोठी आकांक्षा असते, ती पूर्ण होते. आपल्याच जवळची व्यक्ती अधिकारी बनते. आपल्याच जवळची व्यक्ती ड्रीम करिअर मध्ये जाते, ड्रीम जॉब मध्ये जाते. त्या व्यक्तीला जसा हवा असतो तसाच जॉब मिळतो, 50,000चा, लाखभराचा. त्याला हवं असतं तेच करिअर मिळतं. त्याला हवा तसा बिझनेस सुरू होतो. मग आपली ती जुनी इच्छा आकांक्षा पुन्हा जागृत होते. अरे किती मस्त ना, मला पण सेम असंच करायचं होतं. मला पण सेम असा बिझनेस एक स्टार्ट करायचा होता. मला पण असं आवडलं असतं गव्हर्नमेंट जॉब करायला. मला पण ना तो कोर्स करायचा होता. मग त्या लोकांना बघून, त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलेलं बघून आपलं सुद्धा ते जुनं स्वप्न जागं होतं. ती जुनी इच्छा पुन्हा जागृत होते. पण पुन्हा तो आडवा येतो तो पण. आपलं मन म्हणतं एवढं सोपं नाही ते, इट्स नॉट पॉसिबल. इथूनच सुरुवात होते. मग पुढची जी गोष्ट असते ते आपलं मनच आपल्याला विचारतं, हो का, तू सुरुवात भलेही करशील, पण कधी होणार? कधी होणार ही तुझी इच्छा पूर्ण? कधी होणार हे स्वप्न पूर्ण? कधी होणार? कसं होणार? या सगळ्या शंका कुशंकांचं एक कुंपण आपल्या या स्वप्नांभोवती
आपणच घालून घेतलेलं असतं, जे मोडण्याची गरज असते. ते आपण जोपर्यंत मोडत नाही ना तोपर्यंत काहीच शक्य नसतं. कृती करणं, त्याच्यासाठी प्रयत्न करणं ही खूप पुढची गोष्ट झाली. पण निदान स्वतःला वाटायला तरी हवं ना की हो, हे माझं स्वप्न आहे, ही माझी इच्छा आहे, ही माझी तीव्र आकांक्षा आहे, मला याच्यासाठी काम करायचंय, मला याच्यासाठी एक पाऊल उचलायचंच आहे. एकदा मला सुरुवात तर करायची आहे, पण ती सुरुवात होण्याआधीच या सगळ्या शंका कुशंकांनी आपण घेरलो जातो. हे जे मर्यादेचं कुंपण असतं ना, आपणच आपल्या स्वप्नांभोवती घालून घेतलेलं, ते इतकं मजबूत असतं की ते आपल्याला मोडताच येत नाही आणि आपल्याच मनाने ते घालून घेतलेलं असतं. म्हणजे स्वप्नरंजन पण आपलंच मन करतं. इच्छा असतात, आकांक्षा असतात, स्वप्न असतात मोठी मोठी, ती पण आपल्याच मनात तयार होतात. त्याचं बीज सुद्धा आपल्याच मनात रुजलं जातं. पण आपलंच मन त्या भोवती हे असं मर्यादेचं कुंपण घालून ठेवतं. कधी होणार ते, कसं होणार ते, तुझं वय तरी बघ, आता तरी शक्य आहे का, काय होईल, समजा अपयश आलं तर, सगळे प्रयत्न फसले तर, असं कितीतरी काहीतरी आपल्याला वाटत असतं. त्यामुळे हे सगळं जे कुंपण घातलेलं असतं ना, जे मजबूत असतं, ते मोडण्याची एकदा गरज असते. तरच इतरांसारख्या आपल्या इच्छा आकांक्षा सुद्धा प्रत्यक्षात येऊ शकतात. आपल्याला जेव्हा ती समोरची व्यक्ती ते स्वप्न जगत असते, ते स्वप्न प्रत्यक्षात आलं, त्याचा आनंद घेत असते, हे पाहून इतकं भारी वाटतं. मग तेच आपलं स्वप्न, तीच आपली इच्छा जेव्हा प्रत्यक्षात उतरेल तेव्हा आपल्याला किती भारी वाटेल. त्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून एकदा पहा, तुम्हाला सुद्धा तसाच आनंद मिळू शकतो जर तुम्ही हे मर्यादेचं कुंपण मोडलं तर. आणि ते मोडणं आपल्याच हातात असतं. त्यामुळे एकदा प्रयत्न तर करून बघा, तुमच्या स्वप्नासाठी, तुमच्या त्या इच्छेसाठी, तुमच्या त्या मोठ्याशा आकांक्षेसाठी एकदा प्रयत्न करून पहा. या सगळ्या मर्यादा जुगारून एकदा एक पाऊल स्वतःसाठी उचला, एकदा एक प्रयत्न करायला तरी सुरुवात करा. मग पहा, तुमच्या स्वप्नांच्या दिशेने टाकलेलं ते एक पहिलं पाऊल असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा. भेटूया नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सहित. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.